कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचे 34 तर शिवसेनेचे 15 नगरसेवक विजयी. त्यात पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही म्हणत सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेना एकत्र येतील अशी जोरदार चर्चा. भिवंडी महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संपर्क केल्याची माहिती. दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती. महापालिका निवडणुकांनंतर मनसेची जिल्हा परिषदेसाठी तयारी. शिवतीर्थावर मनसेच्या दिलीप धोत्रेंना छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांसाठी देण्यात आले एबी फॉर्म. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून संभ्रम. आतापर्यंत 1075 उमेदवारांनी खरेदी केले उमेदवारी अर्ज. महापालिकेतल्या यशानंतर सोलापूरमध्ये भाजप जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याच्या तयारीत. भाजप कार्यालयामध्ये 3 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मुलाखती. अमरावतीतल्या भाजपच्या पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी घुमजाव करत नवनीत राणांच्या समर्थनार्थ व्हिडिओ पोस्ट केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राशिद मामू विजयी. अंबादास दानवेंकडून राशिद मामूंचा सत्कार. उद्यापासून 10वीच्या बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार. शाळांनी प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये गोसेखुर्द सिंचन प्रकल्पानं तब्बल 38 वर्षांनंतर गाठली पूर्ण क्षमतेनं 100% जलसाठ्याची पातळी. 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आनंदाची बातमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.